हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर वडगाव मावळ कोर्टात 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। वडगाव मावळ न्यायालयामध्ये दुशिंग हे 2022 मध्ये एका आरोपीचं काम पाहत होते। न्यायाधीशांसमोरच सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरून त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाले। त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशिंग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडली आणि त्यांना मारहाण केली। अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशिंग आणि त्यांच्या सोबत असलेल्या अन्य 2 वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्याने दुशिंग यांची अटक टळली होती। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद नैतिकतेला धरून नव्हता असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलंय। आरोपी हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करण्याकरता मांडलेले मुद्दे त्यांना राखून ठेवता आले असते आणि प्रकरणाची ट्रायल सुरू झाल्यानंतर ते वापरले गेले असते तर अधिक योग्य झालं असतं अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे। आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना समाज भावनेचा विचार करायला हवा होता असा कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट गणेश गायकवाड यांनी विचार मांडलेला आहे। ज्यावेळेस ह्या कुटुंबियांचा जामीन अर्ज कोर्टामध्ये ठेवला त्यावेळेस हा जो डिफेन्स आहे तो त्यांनी ओपन करायला हवा होता आणि हा त्यांचा पुढचा ट्रायलचा डिफेन्स आणि ट्रायलचा पार्ट पण असू शकला असता, परंतु थोडी असं मला वाटतं की घाई झाली। कारण काय की बाहेर ह्या एकंदरीत ह्या संवेदनशील प्रकरणावरून बाहेर असं वातावरण समाज मनावरती परिणाम झाला असताना, वातावरण चिडलेलं असताना वकिलांनी हे सबमिशन किमान काही दिवस तरी टाळता आले असते आणि नंतर तुम्ही बेलला हा स्टँड ओपन करा। हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांनी कोर्टात केलेल्या युक्तिवादावर अंजली दमानिया यांनी संताप नोंदवलेला आहे। हगवणेंच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला तो ऐकून खूप राग येतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। या विद्वान वकिलाला घरगुती हिंसाचाराचे नियम माहीत आहेत का असा सवाल त्यांनी केला। घरगुती हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्या वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी पुणे बार असोसिएशनला विनंती केली आहे। काल ज्या पद्धतीने ते वैष्णवीबद्दल बोलले, इतके की काल रात्रीपासून वैष्णवीच्या वडिलांचे, काकांचे, सगळ्यांचे फोन आले, ते इतके हतबल झालेत की आणि हेच करण्याचा त्यांचा उद्देश होता। म्हणून मी असं ठरवलं की आता यांच्या प्रत्येक प्रकरणाचा मी केस काढणार आहे आणि खरं तर मला वाटतं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवण्यांची लढली नाही पाहिजे। असं असताना हे कोण आहेत हे वकील, त्यांची म्हणून मी तुम्हाला अख्खी कुंडली दिली, अजून मी खोदून देईन आणि अशा वकिलांची सनद रद्द झाली पाहिजे अशीच माझी मागणी आहे।